नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी येऊन पोहोचलो आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरीमध्ये। ऐतिहासिक नगरी आहे आणि एक ऐतिहासिक मंदिर या नगरीमध्ये आहे। विद्यासन लेणीसुद्धा इकडे आहे। तर आपण आज ही भद्रावती नगरी पाहूया। इथे काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो। खरं तर आपण संपूर्ण दर्शनच करूया। तर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची जर्नी चालू करूया। बघूया भद्रावती शहर, भद्रावती दर्शन। आणि हे आहे भद्रावतीचं बस स्थानक। इथे नागपूरसाठी किंवा चंद्रपूरसाठी तुम्हाला किंवा वर्ध्यासाठी इथनं भरपूर बसेस उपलब्ध आहेत। हे असं काहीसं दिसतं, छोटंसं आहे हे बघा। आणि हे अर्ली मॉर्निंग मी इथे फिरतो आहे। खरं तर या भागातनं हायवे आहे आणि रात्रभर तिथे तुम्हाला चंद्रपूरला जाण्यासाठी किंवा नागपूरला जाण्यासाठी बसेस अवेलेबल आहे। म्हणजे प्रायव्हेट बसेस, ट्रॅव्हल्स ह्या सगळ्या इकडे जातात। या भागातनं ऑर्डिनन्स फॅक्टरीचा एरिया आहे, खूप मोठा असा वसाहत आहे त्यांची। आणि हे असं काहीसं आहे भद्रावतीचं बस स्थानक। आपण आहोत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरीमध्ये, ज्याला भांदक असंही म्हटलं जातं। चला इतरही जागा पाहूयात। आज आपण संपूर्ण भद्रावती दर्शन करतो आहोत। चंद्रपूर नागपूर रोड बरोबर। आणि इथे ना खूप मोठे मोठे वाहनं पण दिसणार तुम्हाला। त्यानंतर इथे भद्रावती नगरीचं प्रवेशद्वार आहे, माननीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार। भद्रावती पर्यटन नगरीत आपलं सहर्ष स्वागत आहे। हे बघा, हा खूप मोठा हायवे आहे। खरं तर मी कालच भद्रावती शहराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही जातो सध्या। इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, चौक आहे समोर, तर तिकडे जातो आहोत। दोन्ही रस्त्यांच्या मधात जे डिवायडर आहे तिथे खूप सुंदर त्यांनी झाडं लावले आहेत, प्राण्यांचे पुतळे आहेत। आणि हा कुठला रोड आहे दादा? हे मेन रोड आहे, मेन रोडच आहे। रेल्वे स्टेशन ते टप्पा आहे मेन रोड। अच्छा, हा भद्रावती शहराचा ठाकरे गेट ते रेल्वे स्टेशन मेन रोड आहे। अच्छा, बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वे स्थानकपर्यंतचा हा मेन रोड आहे। आणि इथे बरेच असे दुकानं तुम्हाला दिसणार, शहरातील महत्त्वाचे कपड्यांचे शॉप, मिठाईचे शॉप तर या भागामध्ये आहेत। हो, इकडे आहे यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती। इथे ऑर्डिनन्स फॅक्टरीचाही एरिया आहे ना? तो सात तिकडे आहे। अच्छा, इथे स्मार्ट बाजार आहे या भागात। ट्रेंड्स आहे। हा रेल्वे स्टेशनचाच रोड आहे खरं तर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, स्थापना 1984। इकडे पवनसुत हनुमान मंदिर आहे तिकडे। आणि सकाळी सकाळी खूप जास्त वाहनं नाही आहे, पण आम्ही फिरतो आहोत कारण मग इकडे खूप जास्त ऊन होऊन जातं दुपारी। इकडे नीलकंठराव शिंदे विज्ञान कला महाविद्यालय या भागात। आता आम्ही आहोत बजरंगबली चौकामध्ये, वन परिक्षेत्राचं कार्यालय आहे त्या भागामध्ये। भोजवाड रोड आहे। मंदिरही खूप सुंदर आहे बघा, संत चिंगूजी महाराज देवस्थान मठ। सकाळी स्वच्छता सुरू आहे सगळीकडे। आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन पोहोचलो, जुनं बस स्थानक। भद्रावती शहरातील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे। हे बघा, त्यांना प्रणाम करा। इट्स ॲक्च्युली अर्ली मॉर्निंग आणि त्यामुळे ना उजेड थोडा कमी आहे। लिहिलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं शिक्षण दिलं आहे
आणि थोडी माहिती आहे. अच्छा, ह्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती भद्रावती जिल्हा चंद्रपूर दिनांक 14 एप्रिल 2006 मध्ये ही प्रतिमा इथे बसवण्यात आली. ते छान फ्लॅग आहे. चला तर आपण निघूया पटकन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून आम्ही येऊन पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेकडे. खरं तर हे नगर परिषद कार्यालय आहे, नगर परिषद आहे भद्रावती शहराची. माझी भद्रावती, स्वच्छ सुंदर भद्रावती. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळा आहे. हे बघा, एकमेना महाराजांना प्रणाम करा. खूप सुंदर. आणि इथे ना समोरच प्रतिमासुद्धा आहे. एका समय सारखं केलं. खूप सुंदर अशी प्रतिमा आहे महाराजांची. आणि हे नगर परिषद भद्रावती शहराचं नगर परिषद कार्यालय, राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल. वाव, हे बघा आपलं राजचिन्ह, बौद्धचिन्ह. माझी भद्रावती, स्वच्छ सुंदर भद्रावती. आणि हा सगळा असा परिसर आहे. इकडे समोर जाणार तर मग सरळ तर रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानक जायचं का जैन मंदिरला जायचं? आपण रेल्वे स्टेशनला जाऊयात. कधी झाला होता? 78-79 मध्ये काहीतरी असं झालं होतं. अच्छा, कारण हा ना गोळीबार चौक आहे बघा. मस्जिद आहे. हां, इथे जामा मस्जिद आहे जिथे तुम्ही मिनार आणि हे पाहू शकता. भद्रावतीची जामा मस्जिद. इकडेही एक चौक आहे. कुठला चौक आहे? दुर्गा माता चौक. अच्छा, त्या भागात आतमध्ये दुर्गा माता चौक आहे. इकडे जाणार तर इकडे जैन मंदिर आहे, श्री श्वेतांबर मंडल तीर्थ भद्रावती. हां, त्याचं हे प्रवेशद्वार आहे खरं तर. आता महात्मा गांधी चौक आहे. तिकडे महात्मा गांधींची प्रतिमाही आहे. गोळीबार चौकातून समोरच महात्मा गांधी चौक आहे. आता सकाळी सकाळी भाज्या फळं विक्रेते इकडे थांबतात ना, तर ते दिसतील तुम्हाला. इथे आहे महात्मा गांधींची प्रतिमा. छान प्रतिमा आहे. इकडे भद्रावतीमध्ये सुंदर अशा प्रतिमा आहेत. संगमरवरी आहे बहुतेक. त्यांना प्रणाम करा. इथे भाजीचं दुकान लागतं. हे बघा, मागे ना लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालय आहे भद्रावतीचे. हे खरं तर विद्यासन लेणीचं प्रवेशद्वार आहे, पण याच्यावर खूप सुंदर असं त्यांनी स्कल्पचर केले आहे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं किती सुंदर स्कल्पचर आहे. आणि या भागात भगवान बुद्धांचं आहे. प्रथम उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि हे प्रवेशद्वार आहे. हेही याच रोडवर आहे. समोरच इथले ग्रामदैवत आहे भद्रावती नगरीचे श्री भद्रनाथ, त्यांचं देवालय आहे. तिकडेही आपल्याला जायचं आहे. इकडे भांदक म्हणजे भद्रावतीचं रेल्वे स्थानक आहे. भद्रावती पंचायत समितीकडे येऊन पोहोचलो. हे बघा, आता सध्या बंद आहे, पण ही आहे पंचायत समिती भद्रावतीची. पंचायत समिती सभागृह आणि जुनी इमारत आहे. हे बघा, सुंदर. चला, आज आपण संपूर्ण भद्रावती दर्शन करतो आहोत आणि त्यानिमित्त ह्या सगळ्या जागा मी तुम्हाला दाखवतो आहे. थोडं आता ना सावली आहे, पण आज असं जर दिवसभर वातावरण राहिलं तर छान आहे. आपण भद्रावती शहर पाहतो आहोत. चंद्रपूर जिल्ह्यातील खरं तर ही पर्यटन नगरी आहे भद्रावती. आणि या सगळ्या जागा मी तुम्हाला दाखवतो आहे.
पंचायत समिती समोरचे जो शॉप्स आहेत छोटे फिल्टर राहते हं. तिथं करून छान लागते छानून त्याच्यावर कप बशा कप बशा, दगडी. दगडी मातीच्या काय असं म्हणजे अच्छा हे ग्रामोदयमध्ये बनतात मी असंच घेत होतो शूट नाही, नाही, सर कसं फायनल आहे का ते हां कारण मी होतो ना तिथं 7 वर्ष कुठे हां आम्ही चाललोय तिकडे आणि हे ना अगदी सुंदर बालाजी भगवानांचं मंदिर आहे खरं भद्रावतीमध्ये असे सुंदर सुंदर मंदिरं तुम्हाला सगळीकडे दिसणार आणि आत्ता ना हे मंदिर लॉक आहे पण थोड्या वेळात ते ओपन होईल तर मी हे पुन्हा तुम्हाला दाखवतो हा या मंदिरासमोरचा परिसर आहे सुंदर असा तुम्ही हे पाहिलं का जैन मंदिर नाही तेही जायचं आहे मला सगळ्याच ठिकाणी जैन जायचं मंदिर शंकर पार्वतीचा आहे तर भरपूर आहे पाहायला गेलं तर हां हां अच्छा गणपतींचं मंदिर नाही आता आम्ही जाणार भद्रनाथकडे आणि मग वेगवेगळ्या मंदिरांकडे इथले ग्रामदैवत आहे ना भद्रनाथ पहिले रेल्वे स्टेशनला जाणार ना मग मंदिर करत याच्यावरनं एवढे सुंदर नक्षीकाम आहे आणि इट्स ब्युटिफुल चला हे ग्रामोदय आहे इथे ग्रामोदय संघ भद्रावती इथे वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात अच्छा आम्ही रेल्वे स्थानकाकडे जातो आहोत आणि इकडे एक तलाव आहे त्यात भरपूर असे वेलींसारखं मला दिसतं आहे ते शिंगाडे लावले आहेत तर शिंगाड्याची शेती करतात इकडे मी म्हणून म्हटलं की इकडे जेव्हा मी आलो होतो ना तेव्हा मला हायवेवर अनेक स्त्रिया ते शिंगाडे विकताना दिसले होते तर इकडे शिंगाड्यांचं प्रोडक्शनसुद्धा होतं त्यांची शेती आहे रेल्वे स्थानक अजून नाही आलं बघा खूप लांब आहे इकडे कर्मवीर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहे हा गवराडा गाव आहे अच्छा पण हा भागच आहे ना याचा आपला भद्रावतीचाच नगर परिषदमध्ये येते हा अच्छा गवराडा गाव होता तो नगर परिषदमध्ये घेतला अच्छा अच्छा नगर परिषदमध्ये समाविष्ट झाला याले गणपती वार्ड म्हणून संबोधला हो हा गणपतींचं मंदिर आहे गौराडा गणपती गणपती वार्ड म्हणतात अच्छा भद्रावती रेल्वे स्टेशनकडे आहोत तिला भांदक असं नाव आहे भांदक हे भद्रावतीचंच पुरातन नाव आहे याचं ट्रॅकचं काम चालू आहे नवीन ट्रॅक लावले हे नवीन आहेत की मोठे तिसरी लाईन नवीन टाकून राहील ओ तिसरी लाईन नवीन टाकण्यात येत आहे इथे म्हणून हे असं सगळं कामं चालू आहे बघा भांदक रेल्वे स्टेशन ऑलरेडी दे हॅव 2 लाईन्स हे बघा ही एक आणि ते समोरची एक हे आहे भद्रावती रेल्वे स्टेशन भांदक असं नाव आहे इथे कुठल्या कुठल्या रेल्वे येतात थांबतात आता आहे ना थोड्या वेळामध्ये हे 2 रेल्वे येणार आहे आता जसं वर्धा बल्लारपूर नाही थांबतात तिकडे आता इथं थांबते त्याच्यानंतर बल्लारशा मुंबई तेही थांबते हां त्या 2 ट्रेन येणार आहेत ओके आता थोड्या वेळात प्रत्येक बसले लोक आता ट्रेन येणार आहे बोला हां बरोबर बल्लार आपला वर्धा ते बल्लारशा वर्धा ते बल्लारशा ट्रेन येणार आहे आता 8:18 झालं थोड्या वेळात येईल 10-5 मिनिटात येणार अच्छा झालं आहे लेट आहे हा तिकीट एरिया आहे तिकीट घेऊ शकता तुम्ही आणि हे भांदक रेल्वे स्टेशन तर इथे ना बऱ्याच महिला ज्या आहेत ना त्या शिंगाड्या विक्रीचा व्यवसाय करतात आणि त्या सकाळी सकाळीच मग निघून जातात इथले जे आसपासचे एरिया आहेत किंवा चंद्रपूर आहे किंवा बल्लारशा आहे त्या भागामध्ये शिंगाडे आम्ही घरी खायचो इकडे त्याची शेतीच होते हे काय उकडलेले असतात मावशे हे बघा इथेही आहेत शिंगाडे इथे ना ॲक्च्युली हे सगळे मग छानपैकी शिंगाडे विकतात हे खरं तर वेगवेगळ्या स्थानकांवर जाऊन मग ते किंवा तिकडे रेल्वेतून मग प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी ते विकतात इथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे भद्रावतीचा हा
हे भद्रावती नगरीचं पोलीस स्थानक आहे. इकडे भद्रावतीचं पोलीस स्टेशन आहे या भागामध्ये समोर. आणि हे आहे ग्रामीण रुग्णालय भद्रावती. इथे तसंही ह्या सगळ्या जागा ज्या आहेत खरं ते भद्रावती शहराच्या आसपासच येतात. हे ग्रामीण रुग्णालय आहे भद्रावतीचं. ग्रामीण रुग्णालय भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. हे बघा. आणि हे आहे भद्रावती शहरातील तहसील कार्यालय. हे बघा, ही तहसील कार्यालयाची खरं एक इमारत आहे. इकडेही भरपूर मस्त मोठं असं हे तहसील कार्यालय आहे. ही इमारत आहे बघा. चल, हे भद्रावती शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे, त्याची ही इमारत आहे. आणि या सगळे जे गव्हर्मेंट ऑफिसेस आहे हे सगळे नागपूर चंद्रपूर रोडवरच आहेत, हायवेच्या बाजूला. खरं तर बघा, हा हायवे आहे. अगदी तुम्हाला बस स्टँडकडे जायचं असेल तर इकडेच आहे. महत्त्वाचे बँक वगैरे ते याच मार्गावर येतात. तर आपण करतो आहोत संपूर्ण भद्रावती दर्शन. आणि त्यानिमित्त सध्या मी येऊन पोहोचलो आहे गौराडा गणपतींकडे, अर्थात विदर्भाचे वरदविनायक. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे गणपती म्हणजे गौराडा गणपती. श्री गणरायांचं दर्शन घ्या, यांच्यावर वेगळा असा व्हिडिओ आहेच. त्याचबरोबर इथे भद्रावतीचे ग्रामदैवत अर्थात श्री भद्रनाग, त्यांचे सुद्धा आपण दर्शन घेऊया. अगदी ऐतिहासिक मंदिर आहे. मंदिरात भद्रनागांची अगदी प्राचीन अशी प्रतिमा आहे आणि ते भद्रावतीचे ग्रामदैवत सुद्धा आहेत. तर श्री भद्रनागांचे दर्शन घ्या, नमस्कार करा. भद्रनागांच्या या ऐतिहासिक देवालयावर सुद्धा वेगळा व्हिडिओ आहे, तोही लवकर येईल. त्यानंतर आपण भद्रावतीचा किल्ला पाहूया. अगदी ऐतिहासिक आणि सुंदर असा हा किल्ला. आणि म्हणजे इथल्या अनेक अशा जागा आहेत ज्या अगदी तुम्हाला वाकाटक काळामध्ये घेऊन जातात. हा जो ऐतिहासिक असा किल्ला आहे, हा संपूर्ण पाषाणाची त्याला तटबंदी आहे. आणि या तलनेक असे सुंदर अशा प्रतिमा आहे, शिल्प आहेत जे आजही या किल्ल्यामध्ये ठेवले आहेत. या किल्ल्यावर सुद्धा भद्रावतीचा वेगळा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर सुमारे 2000 वर्षापेक्षाही जुनी भगवान बुद्धांची लेणी अर्थात विज्जासन टेकडीवर असलेली विज्जासन लेणी, ऐतिहासिक अशी लेणी आहे. आणि बुद्ध काळामध्ये भद्रावती नगरी किंवा ही भांदक नगरी किती समृद्ध असेल त्याचा पुरावा म्हणून ही ऐतिहासिक अशी लेणी आहे. भगवान बुद्धांना वंदन करा, प्रणाम करा. आणि इकडे असे अनेक स्थानं आहे, अनेक मंदिरं आहेत, जसं की चंडिका देवींचं मंदिर किंवा मग दुर्गा मातेचं, महिषासुरमर्दिनी मातेचं मंदिर, हे मंदिरं किंवा मग आतमध्ये जे ऐतिहासिक मंदिरं आहेत. तर पुढे मागे त्यांचेही व्हिडिओ येतील. तर मला खात्री आहे की माझं हे भद्रावती शहर दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आपण भद्रावतीतले ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक सर्व स्थाने पाहिली. इथे आणखी काय काय आहे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला नक्की सांगा. हे माझं इथलं संपूर्ण दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा इकडे पर्यटन नगरी भद्रावतीला भेट नक्की द्या. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ही नगरी आहे. आय होप माझं हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर.